हिंदी भाषेच्या आडून सत्ताधाऱ्यांचा मुंबई तोडण्याचा डाव होता असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता। राज ठाकरेंच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिले। मुंबई तोडण्याची कुणाचीही हिम्मत नाही असं उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। काही अंगावरती लादायचा प्रयत्न करता आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण। हे भाकीत देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण अध्यक्ष झाले त्या मेळाव्यात मांडलंच की आता पुढचा मुद्दा आहे ना मुंबई तोड। कसली मुंबई तोड? कोणाची हिंमत आहे मुंबई तोडण्याची? काय आम्ही काय मेलो आहोत का मुंबई तोडायला? काही कोणी तोडत नाही, पण दरवेळेला मराठी माणसांच्या भावनांशी खेळायचं। इलेक्शन हिंदी मराठी विषय असा झाला ना की कंठशोष करून बिचाऱ्या देवजींचा घसा चुकला। अरे बाबा, मराठी सक्तीची आहे, हिंदी तिसरी भाषा आहे, तिसरी भाषा हिंदीच नाही कुठलीही घेता येईल। 20 विद्यार्थी नसतील तर ऑनलाईन 20 आता किती वेळा सांगायचं देवजींनी? आणि त्यामुळे झोपलेल्याला उठवणं सोपं असतं, हे झोपेचं सोंग आणतायत।